वरदा, झोपायचं नाही का? किती वाजलेत आता? रात्री 11 वाजून गेल्यानंतरही टीव्हीवर कार्टून बघणाऱ्या छोट्या वरदाकडे बघत आई रागाने म्हणाली, आई थांब ना, एवढंच शेवटचं. तो बघ ना, कृष्णा आणि भीम त्या किरमाडाला मारतायत. एकदा तो मेला की मी झोपते. टीव्हीवरची नजरही न हटवता वरदा म्हणाली, अगं दिवसातून 10 वेळा मारतो कृष्णा किरमाडाला, आणि भीम तर काय, त्याला मारामाऱ्या करण्याशिवाय दुसरं कामच नाही. तू उठ, चल आता झोपायचा, सकाळी शाळेत जायचंय. असं म्हणत आईने समोरचा टीव्ही बंद केला. एक काय गाई शिबाई, असं म्हणत किरकिरत वरदा उठली आणि बेडरूम मध्ये झोपायला गेली. खरं तर तिला बराच वेळ झाला झोप आली होती, पण समोर सुरू असलेलं कृष्णा आणि भीमचं कार्टून तिला उठवून देत नव्हतं. नाराजीने बेडरूम मध्ये गेलेल्या वरदाला पडल्या पडल्या झोप लागली. थोड्या वेळाने आई आली आणि वरदाच्या बाजूला झोपली. झोपल्यानंतर थोड्याच वेळात कसल्याशा आवाजाने वरदाला जाग आली. शेजारी झोपलेल्या आईकडे बघून वरदा तिच्या कुशीत शिरणार इतक्यात पाठीमागून आवाज आला, वरा, ए वरा. काहीशा ओळखीच्या वाटणाऱ्या आवाजाने वरदा थोडी दचकली आणि मागे वळून पाहिलं. मागे खिडकीजवळ तिचे लाडके चुटकी आणि राजू उभे होते. त्यांना बघून वरदा दचकलीच. चुटकी आणि राजू इथे? ती जागेवरून उठली आणि खिडकीजवळ आली. वरदा, तुला किरमाडा आणि कृष्णाची लढाई बघायची होती ना? चल लवकर, राजू म्हणाला. हो, पण तुम्ही इथे कसे आलात? आणि आई उठली तर? एवढ्याशा वरदाला आनंदही झाला होता आणि शेजारी झोपलेल्या आईची भीतीही वाटत होती. नाही उठणार, तू चल, कृष्णा तुझी वाट बघतोय, चुटकी म्हणाली. कृष्णा? पण मी बाहेर कशी येऊ? आईने दरवाजा लावून घेतलाय आणि माझा हात नाही पोचत कडीपर्यंत. रूम बाहेर पडायची सगळ्यात मोठी अडचण वरदाने चुटकीला सांगितली. त्याची तू काळजी नको करूस. कृष्णाने ते आधीच ओळखलं होतं, म्हणूनच त्याने तुझ्यासाठी हा त्याच्या मोरपिसाचा हेअरबँड दिलाय. हा डोक्याला लाव, म्हणजे तुला लहान मोठं होता येईल, हवेत उडता येईल. चुटकीने तिच्या हातातील मोरपिसाचा बेल्ट खिडकीतून वरदाला देत सांगितलं. वरदाने तो बेल्ट घेतला आणि आपल्या केसात लावला. त्याचबरोबर वरदा छोटी छोटी होत गेली, एवढी छोटी की खिडकीच्या जाळीतून तिला सहज बाहेर जाता येणार होतं. वरदाच्या पाठीवर छोटेसे पंख आले होते, त्यामुळे तिला हवेत उडता येणार होतं. वरदा उडत उडत खिडकी बाहेर आली. बाहेर आल्या आल्या चुटकीला तिने मिठीच मारली. मग तिघेही उडत उडत निघाले ढोलकपूरच्या दिशेने. वरदासाठी हे सगळंच नवीन. तिच्या आवडीचे कृष्णा आणि भीम तिच्या सोबत होते, त्यांची ती मैत्रीण झाली होती. ढोलकपूरमध्ये आल्या आल्या सगळ्यांनी तिचं खूप छान स्वागत केलं होतं. चुटकीने तिच्यासाठी मस्त लाडू आणले होते, जग्गूने फळं आणली होती आणि राजकुमारीने या युद्धानंतर छानशी मेजवानी ठेवली होती. ढोलकपूरमध्ये घमासान युद्ध सुरू होतं. किरमाडा आणि त्याची फौज एका बाजूला उभी होती आणि कृष्णा, भीम आणि त्याचे मित्र एका बाजूला उभे होते. त्यात राजू होता, चुटकी होती, कालिया होता, ढोलू मोलू होते, जग्गू माकड होते आणि आता अजून एक मैत्रीण जोडली होती, ती म्हणजे वरदा. युद्धाला सुरुवात झाली. भीम आणि त्याचे मित्र किरमाडाच्या सैन्यासोबत लढत होते. अचानक मातीचे वादळ तयार झाले आणि डोंगरासारखा उंच किरमाडा समोर येऊन उभा ठाकला. त्याला बघून ढोलकपूरचे सैन्य पळू लागले, पण वरदा आणि तिचे मित्र मात्र तसेच लढत होते. कृष्ण भीमाला म्हणाला, भीम,
तुम्ही सगळे किरमाडाच्या सैन्याला हरवा. मी आणि आपली शूर वरदा आम्ही दोघे किरमाडाला मारतो. तयार आहेस ना वरा? कृष्णाच्या या प्रश्नावर हो कृष्णा, आज या किरमाडाला सोडायचंच नाही, असं म्हणत वरदा पुढे झाली. कृष्णाने तिच्या हातात एक धनुष्यबाण दिला होता. दोघेही उंच हवेत उडाले. दोघांच्या हातात असलेल्या धनुष्यातून दोघे किरमाडाच्या अंगावर बाण मारत होते. दोघे जोरात किरमाडाच्या भोवती गोल फिरत होते. किरमाडाच्या अंगावर दोघांनी असंख्य बाणांचा वर्षाव केला होता. तो खूप चिडला आणि जखमीही झाला होता. रागाने तो त्याचे हात गोल गोल फिरवत होता. अचानक त्याच्या हातात कृष्णा सापडला. त्याने कृष्णाला पकडले हे वरदाने पाहिले. तिने तिच्या फिरण्याचा वेग कमी केला. किरमाडा कृष्णाला मारायचा प्रयत्न करत होता, पण वरदा सतत त्याच्या हातावर बाण सोडत होती. त्यामुळे तो दुसऱ्या हाताने वरदाला पकडायचा प्रयत्न करू लागला. तो तिला पकडणार तेवढ्यात कृष्णाचा आवाज तिच्या कानावर पडला. वरा, त्याच्या डोक्यातल्या मुकुटावर बाण चालव. तो खाली पाड. जर मुकुट जमिनीला टेकला तर किरमाडा जमिनीत जाईल. कृष्णाचे हे वाक्य ऐकताच वरदा गोल फिरता फिरता अचानक वर उंच उडाली आणि तिने नेम धरून एक बाण किरमाडाच्या मुकुटावर मारला. त्यासरशी त्याच्या डोक्यातला मुकुट हवेत उडाला. आपला पडणारा मुकुट पकडायला किरमाडा वळला. त्या नादात त्याच्या हातून कृष्णा सुटला. वरदाने दुसरा बाण चालवला. त्या बाणाने किरमाडाचा हवेत असलेला मुकुट जोरात जमिनीच्या दिशेने गेला आणि जमिनीवर पडला. त्यासरशी मोठा आवाज झाला. वारा आला आणि जमिनीत भेग पडली. त्यानंतर कृष्णा आणि भीमाने मिळून हवेत उंच उडी मारून किरमाडाच्या डोक्यावर एकाच वेळी लाथ मारली आणि असं ओरडत किरमाडा जमिनीला पडलेल्या त्या भेगेत गाडला गेला. आणि त्यानंतर कृष्णाने त्याच्या जादूने ती भेग बुजवून टाकली. त्याचबरोबर किरमाडाचे सगळे सैन्यही गायब झाले. त्यानंतर सगळे एकत्र आले. ढोलकपूरच्या लोकांनी सगळ्यांचे स्वागत केले. राजा स्वतः येऊन सगळ्यांना महालात घेऊन गेला. तिथे राजकुमारीने सगळ्यांसाठी मेजवानी ठेवली होती. त्यात गुलाबजाम होते, पेढे, बर्फी, लाडू, वेगवेगळी चॉकलेट्स, जेम्सच्या रंगीबेरंगी गोळ्या, पावभाजी, पिझ्झा, पास्ता, नूडल्स, पुरणाची पोळी, काय काय होतं बाप रे. आणि कृष्णासाठी खास त्याच्या आवडीचे माखनही होते. दमलेल्या सगळ्याच मित्रांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. जेवण झाल्यावर राजाने दरबारात सगळ्यांचा सत्कार ठेवला होता. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे घोषणा देऊन सगळ्यांना पुढे बोलावून ढोलकपूरचा राजा स्वतः त्यांना मोठ्या मोठ्या भेटवस्तू देत होता. सगळ्यात शेवटी राहिली होती वरदा. राजाच्या शिपायाने आवाज दिला, आणि आता वेळ आहे त्या शूर मुलीचा सत्कार करायची, जिने शूरतेने न फक्त किरमाडाला हरवलं तर कृष्णाला किरमाडाच्या हातून सोडवलं आणि ढोलकपूरचं रक्षणही केलं. मी ढोलकपूरच्या राजांना विनंती करतो, त्या शूर मुलीचा सत्कार करावा. आणि त्या शूर मुलीचे नाव आहे वरदा. वरदा, वरदा उठ ग, आता किती वाजलेत बघ. शाळेत जायचं नाही का? आई वरदाला उठवत म्हणाली. काय गाई, थोडा वेळ थांबायचंच ना, माझा सत्कार होत होता ना. ढोलकपूरचा राजा मला गिफ्ट देत होता, नेमकं उठवलंस. वरा डोळे चोळत वैतागून उठत म्हणाली. आता तुला स्वप्नातही छोटा भीम आणि ढोलकपूर दिसतंय का? कृष्णा, बघ रे बाबा या पोरीकडे, सुधार हिला आता. आणि हे काय डोक्यात काय घातलंय? आईने तिच्या डोक्याकडे बघत विचारलं. वरदाने डोक्यावर चाचपून पाहिलं
तर तिच्या डोक्यात होता मोरपिसाचा हेअरबँड. अगदी चुटकीने दिला होता ना तसाच.